मित्रांनो आज आहे ना पिल्ल्याच्या आईला तिकडं चरायला बांधले. आद्रिकेचं बांधले ना तर त्याच्या खालच्या पाठून पिल्ल्याच्या आईला चरायला बांधले. तर त्याच्यामुळे त्याला मोकळं सोडून आणलं इकडं. सारखं ओरडत होतं. त्याची आई लई दिवसांनी आज तिकडं चरायला गेली ना, घरी सारखं ओरडत होतं. तर त्याच्यामुळे मग त्याला थोडं मोकळं फिरवलं. चल इकडे इकडे चल पिल्ले, इकडे चल, इकडे ना. बस 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 थांब थांब, इकडे 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 चल. तिथं जागेवर तर त्याला खायला टाकलं तर खातच नव्हतं. ते माझ्या मागच पळत आलं इकडं. चल इकडे 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 चल. हो मी चाललो मग, चल चल इकडे. तर येईन एकदम पळत थोड्या वेळाने. मोत्या आला बरं का. माझा आवाज ऐकला ना की मोत्या ते पिल्ल्याला परेशान करायला. चला आता मी त्याला हौदाकडे घेऊन जातो. आता मी हौदाकडे गेलो ना मग माझ्या मागे येते ते बरोबर. त्याला अशी त्याची आई नसली ना, असं आणलं ना माणसासोबत तर मग त्याला सवय लागते. त्याला बोलवलेलं हे कळतं. मग नाही त्याची आई जवळ असेल ना तर ते म्हणजे आपल्याकडे येण्यापेक्षा जास्त आईकडेच जातं. ए चल इकडे, चल इकडे इकडे पिले, इकडे चल. आलं पळत, लय पळत आहे. बस बस थांब इकडे इकडे थांब. ए मोते गप ना, मोते 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 असंच हारण्याला एक दोन वेळेस चावलंय. चावला म्हणजे असं थोडंसं कान पकडतो आणि लगेच सोडून देतो. रक्त पिऊन देत नाही पण कान पकडतो मोत्या. कान पाय पकडतो किंवा तोंडाला इथं असं धरतो. पण मोत्या ना दात लागून देत नाही वासरांना. म्हणजे उगं खेळतो, मजा करतो त्याच्यासोबत. हे काय वासरू पळलं की मोत्या बी पळतो त्याच्या मागेच. मोत्या त्याची राखणच करते. काय त्याला हे गवत आवडतं बरं का. त्याच्या आवडीचं गवतवाले ही मी त्याला घरी बी आणून ठेवले. आता जरा पळलं ना, पळलं जरा अंग मोकळं होऊन त्याचं व्यायाम बी होईल. मग त्यावेळेस त्याला ते गवत टाकीन. त्याला ना मी असं मोकळं सोडणार, म्हणजे पळायला असं जबरदस्ती नाही पळवायचा. त्याला मोकळं सोडलं मग त्याची इच्छेनुसार पळतात. थकला की मग शांत होतो. मग त्याचा व्यायाम बी होतो. असं बळजबरीने पळवलं ना मग जास्त पळवण्यात येतं आपल्याकडून. चल इकडे ये. ते मला सोडत नाही. आता आपल्या इथं भिमुंग पेरलाय ना, आता उगवायला लागलाय भिमुंग. हे बघा असा लहान लहान आहे. इकडं लाईन दिसते. डुकरांनी बराच त्रास दिला बरं का. आपण भिमुंग पेरला ना, जर जमिनीतले शेंगदाणे डुकरांनी वेचून वेचून खाल्लेत तर त्याच्यामुळे भिमुंग पूर्ण काय उगवणार नाही. जिथं शेंगदाणे खाल्लेत ना तर तिथं भिमुंग उगवणारच नाही. तरी बघा इथं असा उगवायला लागलाय. असं अशा लाईन म्हणजे आता दिसायला लागल्यात लाईन. पण लय भिमुंग खाल्लाय डुकरांनी. शिवाय हायब्रिडवाला भिमुंग आहे. जरा थंडी ना तर त्याच्यामुळे जरा वेळ बी लागतो उगवायला ह्याला. तर इथं आहे का कुठं बघतो बी नाही. तर असं आणखीन काय ओळखू येत नाही. लय बारीक लक्ष दिलं ना असं तर दिसतात भिमुंगाची झाडं. ते बी आणखीन मातीचे पूर्ण वर आले नाहीत व्यवस्थित. त्याच रानात हे पिल्लू पळते. इकडं हौदावर आपली अद्रक साफ करायचं चालू आहे. मोडली ही अगोदर हिला ओलिवलं आहे. नंतर ह्याची जी माती असते ना बसलेली, ह्याची मुळा तोडून काढल्यात अद्रकीच्या. ह्याच्यात जी माती काळी दिसते ना तर ती धुवून काढायची तिकडं पाटीत. मग पाटीत धुतले ना मग साफ होती, दाखवतो. हे बघा मग ही अशी होती अद्रक. परत ही वाळली ना मग वाळलं आणखीन जास्त चमक येते हिला. म्हणजे व्यवस्थित दिसते धुतल्यावर आणि वाळल्यावर स्वच्छ दिसते जास्त. आणि हे दोघं इकडं मस्त खेळतात. माणूस जवळ आलं ना तर मी मोत्याला सारखा आवाज देतो ना गप म्हणून. तर मोत्या माणूस जवळ आला की शांत बसतो. आणि मी लांब गेलो ना कुठं की मग लय वासरासोबत खेळतो. त्याचं लक्षच आहे वासरावर. चल घरी चल, चल घरी चल. हो टाक आकडा, मकातून जाईन. चल इकडे 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 पिल्ले, इकडे चल. आता त्याच्या गायीने बघितलं बरं का पिल्लू सारखी ओरडते, ती कुठून आवाज देते.
चला आता पिल्ल्याला बांधू. परत मला हरण्याला जागे आणून बांधायचं आहे, खिलेरीला जागे आणून बांधायचं आहे. आज बैलांना पाणी पाजावं लागेल संध्याकाळचं. म्हणजे आत्ता दिवस मावळायला लागला. आज दिवसभर व्हिडिओ बनवलाच नाही. आत्ताच पिल्ल्याला सोडले. आत्ता 5:30 वाजलेत. चल इकडे चल, चल इकडे. बस बस बस, थांब इथंच. चल घरी, चल घरी चल. आता ह्याला मस्तपैकी आता घरी घेऊन जातो. भैयासोबत नाही जात ते, त्याला माहिती आहे ना मीच त्याला खेळवतो. बस बस ना, धडकी नको देऊ. कुत्र्याचं चल 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 इकडे चल. ए रस्त्याला नको, इकडे 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 इकडे. पिल्या इकडे पिल्या. आता बैलाचं खाऊन झालंय. जनावर अर्ध्या तासात येतील चरून. आता बैलांना पाणी पाजतो. ए चल इकडे चल, ये चल इकडे चल. कुठं चाललं रे ते मोत्या माग? मोत्या इकडे चल, चल 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 इकडे चल. इकडे ये ना बाबा, चल इकडे ये. चल तुला आता बांधतो. बस चल घरी चल. ह्याला आता मस्तपैकी बांधून टाकतो जागेवर. इकडे चल पिल्या, चल इकडे चल लवकर चल ये. बस बस थांब, तुला इकडे गवत आणले. इथं घरापाशी त्याचं गवत आणून ठेवलं होतं. त्याला त्याच्या जागेवर आता गवत टाकतो. एकदमच टाकून देतो. एवढं मुठीत बसतं नाही, एवढं गवत बास होतं त्याला. चल इकडे इकडे चल. त्याला काय झालंय? चल लवकर ये इकडे इकडे चल. चल जागेवर ये. चल गवत पिल्या चल. चल ये. झाड पाडलंस का? बस काय इथं. चल ये अलीकडे 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 ये. त्याची जागा अगोदर ते उभा आहे ना, तर तिथं होती. पण तिथून नंतर सावली कमी झाली ना, तर त्याच्यामुळे त्याची मेख इकडे लावली. इथं ठोकली त्याची मेख, म्हणजे इथं जरा सावली राहते सारखी. आता घरचे तर सगळे कामं झालेत. जनावर आलेत चरून. वृंद चल चल लवकर रे. देवशेन ह्याच्यातली स्टॅलिन बाहेर बांधायची, ती जनावरांना मारे ती. आणि गंगाला इकडं बाहेर बांधायचं, कारण की ती दूध देते म्हणून. देवशेनी चल मधी. त्यांचे गळ्यातले लाकड सोडून ठेवायच्यात लगेच. गावरंगला आता लाकूड बांधायची गरज नाही, जरा शांत झालाय.